किल्ली ही वरच्या खोलीची किल्ली. तुला जायचं ना वरती, घे ती किल्ली आणि जा. हेच हवंय ना तुला? सर मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं तुला ईशा? सर मला काहीच म्हणायचं नव्हतं. सोन्याताई ते अचानक बोलून गेल्या. इतक्या वर्षानंतर अचानक? म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मागचा बोलवता धनी दुसरा कोणीतरी आहे आणि तो कोण आहे मी सांगण्याची गरज नाहीये ईशा. नाही सर, माझं आणि त्यांचं या विषयाबद्दल काही बोलणं नाही झालंय. ईशा, मी तुला याआधी सांगितलं होतं की काही प्रश्न आहेत ना, हे प्रश्न राहिलेलेच खूप बरे आहेत. पण सराव माझं ऐकून तरी घ्या. तुमचा गैरसमज होतोय. ईशा, आयुष्यातल्या एका वेगळ्या टप्प्यावर आपल्या दोघांचं लग्न झालं आणि मी तुला याआधी सांगितलं होतं की माझा एक पास्ट आहे, एक भूतकाळ आहे माझा. आणि त्या भूतकाळामधल्या काही गोष्टी मी माझ्या मनामध्ये जपतो आणि काही गोष्टी तिथे वरती त्या खोलीत. इतरांना धोका निर्माण व्हावा असं त्या खोलीमध्ये काही नाहीये. माझ्या मनामध्ये जपलेल्या काही गोष्टींनी इतरांना त्रास होऊ नये ना, म्हणून मी आजपर्यंत त्या खोलीकडे कोणाला जाऊ दिलं नाही. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमच्यावरती खूप घोर अन्याय करतोय, माझा निर्णय चुकलाय, तर प्लीज ती किल्ली उचल आणि वरती खोलीत जा आणि तुला काय बघायचं ते बघ. सर, सर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपलं हे नातं सुद्धा विश्वासावरच सुरू झालं ना. मला नाही जायचंय त्या खोलीत आणि या अशा प्रकारे तर नाहीच नाही. सर, जे नातं मी विश्वासावर आणि प्रेमावर जिंकलं, त्या नात्यावर मला या अशा कुठल्याच गोष्टीचं दडपण येऊ द्यायचं नाहीये. आणि सर, तुम्ही त्रास नका करून घेऊ. मी यापुढे त्या खोलीत जाण्याबद्दल एक शब्दही उच्चारणार नाही. पण सर, ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला मला त्या खोलीत न्यावंसं वाटेल ना, त्या दिवशी मी आनंदाने तुमचा हात धरून त्या खोलीत येईन. आणि मला खात्री आहे की तो दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही स्वतः माझ्यासाठी त्या खोलीचं दार उघडाल. सुनबाई, तुला असं वाटतं तू जे केलंस ते योग्य केलंस? ऑफकोर्स येस. तुला तुझ्या वडिलांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तू असे विचारशील, सगळ्यांना बोलवून सगळ्यांच्या समोर. एक मिनिट, माझ्या डॅडनी माझ्यापासून एकही गोष्ट लपून ठेवलेली नाहीये. ओके? विक्रांत या घरासाठी कष्ट करतात, आपला वेळ देतात. मग एखादी गोष्ट त्यांची स्वतःची पर्सनल असेल तर आपण त्यांना समजून घ्यायला नको का? विचारायचे असे प्रश्न त्यांना का? कारण या घरात राहणारी एक व्यक्ती म्हणून मला तो अधिकार आहे. म्हणजे निदान असायला तरी हवा असं मला वाटतं. आणि तो अधिकार तुम्ही आणि ब्रो इन लॉ मानत नसला तरीही. एक मिनिट, उलट तुझ्याकडे अधिकार आल्यानंतर तू त्यांचा अधिकार मानत नाहीयेस. त्यांना एखादी गोष्ट शेअर करायची नसेल तर ती मोकळी तो अधिकार तू देत नाहीयेस. ऍक्सेप्टेड. एखादी गोष्ट त्यांनी जरूर पर्सनल ठेवावी, पण मग त्यासाठी ती रूम का बंद केली आहे?
आणि मोरवर त्या रूम बद्दल कुणीही काही बोलायचं नाही. याला काय अर्थ आहे? सोनियाताई, घरातल्या इतर कोणी त्या बंद खोलीबद्दल विचारावं का नाही मला माहित नाही, पण मी तरी नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल काही बोलले नव्हते. अगं पण ब्रो इन लॉनं जर उत्तर दिलं असतं तर तुलाही कळलं असतं ना व्हॉट्स द ट्रूथ. पण मला ते अशा प्रकारे जाणूनच घ्यायचं नाहीये सोनियाताई, आणि मी तुम्हाला कधीच त्याच्याबद्दल काहीच विचारलं नाहीये. पण तुम्ही मात्र मगाशी सगळ्यांसमोर मला अशा प्रकारे प्रश्न विचारलात की कुणालाही वाटेल की मी तुम्हाला प्रश्न विचारायला सांगितलंय सरांना. वाव, ग्रेट. म्हणजे इथे मी तुला मदत करत होते पण तुला ती मदतच नकोय. सॉरी सोनियाताई, पण अधिकाराचा गैरवापर करून केलेली मदत मला नकोय. एक मिनिट, काय म्हणालीस? अधिकाराचा गैरवापर म्हणजे अधिकाराचा योग्य वापर फक्त तुलाच कळतो का? मला कळत नाही. मी असं कुठे म्हणलं? पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ तोच होता ना? नाही नाही, आय गॉट इट. तुमच्या दोघींच्या मनात काय चालू आहे ना हे कळलंय मला. वेट, एक मिनिट. सोनिया, सोनिया, आईसाहेब हे घे आणि सांभाळ हे नॉनसेन्स घर. प्लीज असं नका म्हणू. सोनिया, तू तू अशी का वागतेस? का वागते म्हणजे? नाही, मला नाही वाटत मी कुठे चुकतीये, पण तुम्हाला वाटतं ना, सो दॅट्स फाईन. मला या सगळ्या झंझटीमध्ये पडण्याचा काहीही इंटरेस्ट नाहीये, आणि जर मला हवी ती उत्तर मिळणारच नसतील तर या अधिकाराचाही काही उपयोग नाहीये. ऑल युअर्स and all the best. ईशा, मला असं वाटतं तू ही जबाबदारी चांगली सांभाळशील. तिने चेकबुक दिलाय ना तुला, घे तू. नाही आईसाहेब, एवढी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी मी खूप लहान आहे अजून, आणि मला खरंच मनापासून वाटत होतं की हा अधिकार सोन्याताईंचा आहे. ऐकलंस ना तू? तिला नकोय तो. मग मग तसं असेल तर तो अधिकार तुमचा आहे आईसाहेब. तुमच्यासारखी मोठी व्यक्ती घरात असताना निर्णय घेण्याची जबाबदारी मी घ्यावी असं नाही वाटत मला. त्यामुळे ही जबाबदारी तुम्हीच स्वीकारा. वाह 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 वाह, जगात फार थोडी माणसंच एवढी मोठी का होतात. हे बघ सोन्या, अब्राहम लिंकन काय म्हणतो बघ, जर माणसाचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याच्या हाती सत्ता द्या. वाह, कमाल. हा असा विचार करू शकतात ना, म्हणून काही लोक खूप मोठी होतात सोन्या. रिअली? तू मला हे सगळं आत्ताच का सांगतोयस? काय? तू मला हे सगळं मुद्दाम सांगतोयस हे कळत नाहीये का मला? नाही का? असं का विचारतेस? ओ, तू आजच या घराची सत्ता सोडलीस म्हणून विचारतेस ना? वेल सोन्या, मला आत्ताच एक गोष्ट कळली की तुमचा स्वभाव बऱ्याच गोष्टी ठरवतो. हा, लिंकन म्हणतो तसं, तुमच्या हाती सत्ता आली तर तुम्ही ती तुमच्या स्वभावाप्रमाणेच वापरणार ना. म्हणजे बघ ना, दादाकडे पण सत्ता आहे. आता माझ्याकडून किती चुका झाल्या, माझ्या बिझनेस आयडियाजमुळे आपले किती पैसे वेस्ट गेले, पण तरीही दादाने मला कधी डिस्करेज केलं नाही. असं कधीच म्हणाला नाही की पुन्हा बिझनेस कधीच करू नकोस. यू सी सोनिया, दिस इज कॉल्ड रियल सपोर्ट. वाव, ग्रेट. म्हणजे तुझं हे दादा पुराण कधीही संपणार नाहीये तर. कारण दादाने सत्ता चांगल्या प्रकारे वापरली आहे सोनिया. मी आताच तुला एक्झाम्पल दिलं ना. अँड जस्ट थिंक, तू काय केलंस? मी काय केलं? मी फक्त घरातल्या इश्यूज बद्दल बोलले, दॅट्स इट. अजून काय केलं? पहिल्याच दिवशी
मग या अशा प्रकारे. आणि ज्याने तुला सत्ता दिली त्यालाच तोंडघाशी पाडून मला सगळा रिपोर्ट मिळालाय सोनिया. जस्ट शट अप जयदीप. हे बघ हाच प्रॉब्लेम आहे तुझा. तू काही ऐकूनच घेऊ शकत नाहीस आणि हाच तुझा स्वभाव आहे आणि म्हणूनच तुला सत्ता टिकवता आली नाही. इनफ जयदीप. गोळी चालणार ना? नो वंडर. म्हणजे गोळ्या घेतलेल्या नाहीयेस ना तू? सो घे. मी नाही घेणार. फॉर गॉड सेक प्लीज गोळ्या घे. आणि तुझी फालतूची बडबड तरी थांबेल. इडियट. सॉरी ईशा. सर चेंज करण्यासाठी कपडे तिकडे ठेवलेत. मी उगाच रागवलो तुझ्यावर. सर पण मी चिडले नाहीये. इट्स ओके. आपल्या माणसाने अविश्वास दाखवल्यानंतर राग येणं अगदी साहजिक आहे ईशा. सर खरंच इट्स ओके. परिस्थितीच तशी होती. तुझ्या जागी दुसरी एखादी व्यक्ती असती तर खूप चिडली असती. मी दुसरं कोणी नाहीये. मी ईशा विक्रांत सरंजामे. मी खरंच तुझ्यावरती रागवायला नको होतं ईशा. पण सर मी काय म्हटलं का? म्हणून तर जास्त वाईट वाटतं ना मला. सर नका वाईट वाटून घेऊ. ईशा मी तुला नेहमी म्हणायचो की माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे. पण त्या क्षणी थोड्या वेळासाठी का होईना माझा विश्वास थोडासा डळमळीत झाला. पण पुन्हा एकदा माझा तुझ्यावरचा विश्वास तू मला सार्थ करून दाखवलास. कारण आय ट्रस्ट यू सर. And I love you, ईशा. हॅलो. ईशाची आई बोला. अहो खरं सांगू का? तुम्हाला राग नाही ना येणार? सांगा ना. अहो खरं तर मी सहजच फोन केला, पण तुम्ही कामात असाल ना तर. काही हरकत नाही बोला. आहे माझ्याकडे वेळ. अहो काय झालं, यांनी ना विक्रांत सरांना फोन केला होता पण बोलणंच नाही झालं. अहो विक्रांत सर म्हणाले तुम्ही आमच्या ईशामुळे एकत्र छान धमाल गप्पा मारत होतात. धमाल? हो हो धमाल. ऐकून बरं वाटलं. याचा अर्थ माझी मुलगी तिथे रुळतीये. अहो तुम्ही काळजीच करू नका. ईशा अगदी शहाणी मुलगी आहे. तुम्हाला खूप कौतुक आहे तिचं, पण मी तुम्हाला एक सांगू का? ती ना अतिशय वेंधळी मुलगी आहे बर का. ऑफिसला जायला निघायची ना तेव्हा डबा विसरून जायची. ओरडावं लागतं बर का तिला कधी कधी. अहो तुम्ही काळजीच करू नका. खरंच गुणी मुलगी आहे ती. तशी आहे हो गुणी, पण आता तिथेच तुम्ही तिची आई आहात. काही वाटलं ना तर सरळ दम द्या, ओरडा तिला. बरं बरं देईन दम. तुम्हाला तिच्याशी बोलायचंय का? तिला देऊ का फोन? अहो नको नको, मी करेन ना नंतर तिला. आता सकाळची गडबड असेल ना. बर. आईसाहेब बोला ना. काय तिला ना इथल्या चाळीची सवय हो. इथे सतत कोणी ना कोणीतरी ये जा करत असतं. आमच्या घराची दारं तर उघडीच असतात. इथे तिला जरा एकटं वाटत असेल, सांभाळून घ्याल ना? तुम्हीच म्हणालात ना मी तिची आई आहे म्हणून. मग तुम्ही अगदी निश्चिंत राहा. खरंच नशीबवान आहे हो माझी मुलगी. ठेवते हा. छान वाटलं तुम्ही अगदी हक्कानी फोन केलात म्हणून. हो हो, तुम्ही काळजी घ्या. ठेवते. हो. काय हो सर, मी आज आपली सकाळची गंमत मिस केली. खूप म्हणजे खूप मिस केली. आणि ही सवय तुम्हीच मला लावलीत आणि आज तुम्हीच ना मला भेटता गेलात.
याला काहीच अर्थ नाहीये. सॉरी सर, पण मला या घरात कधी कधी एकटं वाटतं. नाही म्हणजे चाळीत मला घरात कोणी ना कोणी असायची सवय होती ना, पण इथे तसं नाहीये. म्हणूनच वाटतं की सारखं तुम्ही माझ्याबरोबर असावं. इथली सवय व्हायला थोडा वेळ लागेल ना सर. आणि लवकर परत या ना, नाहीतर मला तरी घेऊन चला ऑफिसला तुमच्याबरोबर. म्हणजे आधीसारखं आपण दिवसभर एकत्र असू. आणि हो, सकाळी ऑफिसला जायच्या आधी मला जवळ घ्यायची सवय सोडलीत ना, तर बघाच मग. हाय साहेब, बोला. विक्रांत, तुम्हाला ईशानी निरोप दिला ना निघताना? ईशानी? नाही. काही महत्वाचं होतं का? हो, महत्वाचा होता. नाही, मला काही ईशानी दिला नाही, पण मी तिला विचारतो फोन करून. ती नाही विसरली, तुम्ही विसरलात. मी विसरलो? पण मला काही निरोप मिळालाच नाही साहेब. तेच सांगते मी. निघताना तुम्ही तिचा निरोप घेतला नाही, त्यामुळे तिने तुम्हाला काही सांगितलं नाही. हे साहेब, मी निघालो तेव्हा ईशा पूजा करत होती. मला असं वाटलं की तिला पूजा करताना कशाला डिस्टर्ब करायचं, म्हणून मी तसाच निघून गेलो. बरं, तुम्ही आता सांगा काय निरोप आहे? निरोप हा आहे की ती तुमची बायको आहे आणि तिच्यासाठी तुम्ही वेळ काढला पाहिजे. सॉरी आहे साहेब. सॉरी मला म्हणू नका, तिला म्हणा. बिचारी तुमच्या 2 शब्दासाठी तळमळत असते. तुम्ही एकदा घरातून बाहेर पडलात की दिवसभर तुमचा काही नेम नसतो. रात्री उशिरा तुम्ही घरी येता. तिच्याशी बोललं पाहिजे ना. हो. हे बघा, ती या घरात नवीन आहे, नवीन नवरी आहे, वयाने सुद्धा लहान आहे, तरी सुद्धा ती खूप समजून घेते तुम्हाला. तुम्ही तिला समजून घ्यायला हवं विक्रांत. एक विचारू, ती तुमच्या बरोबर ऑफिसला का जात नाही? म्हणजे ती आधी करायची ना तुमच्या बरोबर ऑफिसमध्ये काम. होय साहेब, पण तुम्हाला माहिती ना सध्या जालिंदर तिच्या मागावरती आहे. हे बघा, जालिंदर सारखे दुश्मन तुमच्या वाईटावर कायम असतील, पण म्हणून तुम्ही तिला का घरात दाबून ठेवताय? पण आईसाहेब, ईशाच्या काळजीपोटीच करतो ना मी हे. हा, पण एक उपाय आहे तिच्या सुरक्षिततेसाठी. ठीक आहे, मी एक बॉडीगार्ड ठेवतो, मग ती ऑफिसला जाऊ शकेल. वा, मग तुम्ही कोण आहात? म्हणजे? अहो, म्हणजे तुम्ही बॉडीगार्डच आहात ना तिचे. तुम्ही तिला वेळ देण्यातच तिचा आनंद आहे, समजलं? होय सर. ठीक आहे, ठेवू फोन. रवी, गाडी वळवणे परत घे घरी. ईशा, काय हो सर, सारखी तुमची आठवण येते आणि असे भास होतात. ईशा, मी इथेच आहे. सर, सर कुठे आहात तुम्ही? सर, भासच होतात. सर, तुम्ही खरंच आलात? येस. पण तुम्ही ऑफिसला गेला होतात ना? तुमचं काहीतरी राहिलंय का? मी आणून देते. मी जे विसरलोय ना ते इथे आहे माझ्या समोर. आता खरं खरं सांगा, कशासाठी आलाय? यासाठी.
काही हा सर, उगाच गंमत करू नका माझी. चल स्वयंपाक अर्धा राहिलाय माझा. राहू दे, चल. ऑफिस नाहीये 2 दिवस जाणार नाही मी ऑफिसला, मायराला सांगितलंय. पण कुठे चाललोय आपण? सरप्राईज आहे. सरप्राईज? चल. सर, आपण माझ्या घरी आलोय. येस. वाव, हे होतं तुमचं सरप्राईज? अजून काय हवंय? इथे नको.